जीवे मारण्याची धमकी दिलेली नाहीये आणि मी या गोष्टीसाठी माफी मागणार नाही. बिग बॉसने ती पूर्ण क्लिप दाखवावी, कन्फेशन रूम मध्ये काय झालं काय नाही हेही दाखवावं. मी मान्य केलंय की मी माझे शब्द फिरवणार होती. शेवटला समोरच्या माणसामध्ये एवढे पेशन्स नव्हते की तो ते ऐकल आणि त्याला तो मुद्दा बनवायचा होता. त्यांनी तो बनवला आणि ज्या ज्या महाराष्ट्रातील लोकांनी माझं समर्थन केलं या गोष्टीबद्दल मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहील. मी खूप खूप धन्यवाद देते की तुम्हाला कळलं या महाराष्ट्रात राहून की या गोष्टींचा अर्थ काय होतो. मला अजून एक गोष्ट अधोरेखित करायची आहे. लोक म्हणतात की हिला विचार कळलेच नाही, हिला विचारवंत कळलेच नाही. ती खूप इमोशनल आहे माझ्यासाठी. मी विचारवंत वाचलेच सुद्धा आणि मी जगते सुद्धा. जेव्हा एखादा माणूस माझ्याकडे येतो आणि सन्मानाने जी नजर माझ्यासाठी त्याची झुकते